के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण ही पोलीस भरती PYQ चे लेक्चर सिरीज चालू केलेले। तुम्हाला जर वाटलं तर रणजित सर PYQ या नावाने जरी तुम्ही YouTubeला सर्च केलं तर पटकन आपल्या के सागर अकॅडमीच्या सगळ्या व्हिडिओज तुम्हाला पोलीस भरतीच्या पाहायला भेटू शकतात। याच्यामध्ये या लेक्चर सीरीजमध्ये आपण नागपूर ग्रामीणचा पेपर बघितला, त्याच्यानंतर पुणे ग्रामीण बघितला, त्यानंतर पुणे शहर आयुक्तालय बघितलं, त्याच्यानंतर हा मुंबईचा पेपर चालू केलेला आहे। आणि हा मुंबईचा 2021 चा पेपर आणि 2023 चा पेपर असे दोन्ही पेपर आपण कंपॅरेटिव्हली घेणार आहे, कारण मॅक्सिमम महाराष्ट्रातले विद्यार्थी मित्र मुंबईला फॉर्म भरत असतात। त्याच्यामुळे दोन्ही पेपर जर त्यांच्या पुढे एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये ॲनालिसिस असतील तर त्या दोन पेपरच्या कॉम्बिनेशन मधूनच त्यांना मॅक्सिमम क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत। या उद्देशाने आपण दोन्ही पेपर घेणार आहोत। त्याच्यामुळे ही लेक्चर सिरीज तुम्ही व्यवस्थित पहा, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा। आपण बघितलं, मी पाठीमागच्या लेक्चरला पण सांगितलं की एका जागेसाठी जवळपास 102 विद्यार्थी आहेत। त्याच्यामुळे अतिशय जास्त टफ लेवलचं कॉम्पिटिशन असणार आहे। त्याच्यामुळे पेपर पुढे जातील का, परीक्षा पुढे जाईल का याच्याकडे पाहण्यापेक्षा आपल्याला त्या 17 लाख फॉर्म आलेत आणि जागा आहे 17,000, म्हणजे त्याच्यामधून चालक वगैरे ते वजा करा, म्हणजे कॉम्पिटिशन किती लेवलचं आहे त्या पद्धतीने तुम्ही विचार करा। साधारणतः 102 विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला एक जागा मारायची, हे अँगलने विचार करायचा की मला 100 जागेंमध्ये टॉप मारायचा आहे। मला 17 लाखांमध्ये माझं कॉम्पिटिशन नाही, माझं फक्त 100 जणांबरोबर कॉम्पिटिशन आहे, पण त्या टप 100 जणांना मी बीट करेल आणि पुढे जाईल, ह्या अँगलने विचार करायचा आणि पुढे चालत राहायचं आहे। आपले थोडा प्रमोशनचा भाग असा, आपले के सागर अकॅडमीचे काही नामवंत अशी पुस्तकं आहेत। याच्यामध्ये होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधल्या जेवढ्या सगळ्या 78 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सखोल स्पष्टीकरणासह याच्यामध्ये दिलेले आहेत। 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका ह्या SRPFच्या आहेत, 10 प्रश्नपत्रिका ह्या स्पष्टीकरणासह इन डिटेल दिलेले आहेत आणि चालू घडामोडी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत। त्याच्यानंतर 93 आपली आवृत्ती आहे, याच्यामध्ये संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिकांचा समावेश 5 आदर्श प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये 40 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 याच्यामध्ये विश्लेषणासह तुम्हाला 25 प्रश्नपत्रिका, निवडक प्रश्नपत्रिका 25, म्हणजे आपला एक 40चा सेट आहे, एक 25चा सेट आहे आणि 2023च्या सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिकांचा एक सेट आहे। आणि त्याच्या अगोदरचं हे जे बुक आहे ही 93, याच्यामध्ये सगळेच्या सगळे सब्जेक्ट तुमचे शिवाय 20 प्रश्नपत्रिका शिवाय 5 सॅम्पल क्वेश्चन असलेले हे बुक आहे। हे खूप चांगल्या पद्धतीचे 93 आपली आवृत्ती आहे। त्याच्यानंतर जे विद्यार्थी मित्र चालकसाठी फॉर्म भरतात, तर जे चालकसाठी फॉर्म भरतात त्यांच्यासाठी पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शक म्हणून हे आपलं बुक आहे। याच्यामध्ये जे काही सर्व शासकीय खात्यामधील वाहन चालक भरतीसाठी अतिशय उपयुक्त असलेले हे संदर्भ साहित्य आहे। याच्यामध्ये मागील प्रश्नपत्रिका 2019च्या 20 प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे। शिवाय वाहतुकीविषयी जे काही 450 MCQ असतील, शिवाय वाहतुकीचे हे जे काही वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत हे देखील याच्यामध्ये आहेत। रंगीत स्वरूपामध्ये हे सिम्बॉल्स तुम्हाला दिलेले आहेत, जे तुमचे 20 मार्क्स साधारणतः जे वाहतुकीसाठी विचारले जातात, म्हणजे वाहतुकीविषयी प्रश्न जे काही विचारले जातात हे कव्हर करतात। वाहतुकीचे चिन्हे, रोड मार्किंग, वाहतुकीचे दिवे, वाहन इंडिकेटर्स, हँड सिग्नल्स वगैरे ह्याच्यामध्ये दिलेले आहेत। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे कायदे व नियम याच्यामध्ये दिलेले आहेत। या पुस्तकामध्ये पोलीस शिपाई चालक भरती, तर जे काय आपले वाहतुकीबद्दलचे नियम असतील, कायदे असतील आणि आपला जो काही नवीन मोटार वाहन कायदा आहे जो 2019 मध्ये ज्याच्यामध्ये दुरुस्ती झाली तो अद्ययावत पद्धतीने याच्यामध्ये दिलेला आहे। 2021 मधील पोलीस शिपाई चालक भरतीच्या सर्वच्या सर्व 21 प्रश्नपत्रिका ज्या वाहतुकीविषयी जे काही प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत त्या सर्वच्या सर्व प्रश्नांचा समावेश या बुकमध्ये केलेला आहे। शिवाय 650 MCQ वेगवेगळे जे वाहतुकीच्या संदर्भात विचारले जातात त्याचा देखील समावेश याच्यामध्ये केलेला आहे। आणि
आपला हा मुंबईचा पेपर आपण गेले एक काही भाग जो बघत आलेलो आहे, ज्याच्यामध्ये आपण एकदम डिटेलमध्ये हा बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये मुंबईला फॉर्म भरत असतात, त्या अनुषंगानं हा आपण पेपर घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण 87 नंबरच्या क्वेश्चनपर्यंत आलो होतो. 84 87 नंबरच्या प्रश्नापर्यंत आपण आलो होतो. काय प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेमध्ये अंडर हा शब्द म्हणजे असा पूर्ण वाचायचा नाही, RNDER हा शब्द RDN असा लिहितात, तर ALLEY हा शब्द कसा लिहिला जाईल. मग आता बघा आपण लिहू, दोन्ही शब्द लिहू. इथं या ठिकाणी दोन्ही शब्द लिहिले तर आपल्या लक्षात येईल. अंडर UNDER UNDER हा कसा लिहिला जातोय, RD आणि N असा लिहिला जातोय. तर आपल्याला विचारलंय काय, ALLEY हे कसं लिहिलं जाईल. मग आता ह्या ठिकाणी साधं मी जर बघितलं तर सगळीच्या सगळे ह्याच्यामध्ये RDN हिथं R मला दिसतोय, या ठिकाणी मला D दिसतोय आणि या ठिकाणी मला N दिसतोय. म्हणजे सगळेच्या सगळेच त्यातलेच लेटर असणार आहे, बाहेरचं लेटर येणार नाही. मग आता माझ्या लक्षात असं आलं की बाबा जे काही इंग्रजी वर्णमालेमधले स्वर आहेत, AEIOU हे काय आहेत, इंग्रजी वर्णमालेमधले स्वर आहेत. काय आहेत, स्वर आहेत. जसं आपल्या मराठी वर्णमालेमध्ये व्यंजने आणि स्वर आहेत, तशा पद्धतीने AEIOU हे काय आहेत, स्वर आहेत. ज्या ठिकाणी स्वर आला आहे ते अक्षर वगळलेलं आहे, मग ई हा स्वर आहे का, आहे, वगळा. यू हा स्वर आहे का, वगळा. म्हणजे हे दोन अक्षर जर वगळले तर आता जी राहिलेली आहेत ती या सिक्वेन्सनं मांडलेली आहेत, RDN. म्हणजे लॉजिक मला कळलं. मग आता तुम्ही मला सांगा, व्हिडिओ पॉज करा आणि ह्याच्यामधले स्वर ओळखा. मग स्वर कुठले आहेत, ह्याच्यातला E हा स्वर आहे, म्हणजे ही दोन अक्षरं माझी येणार नाहीत आणि माझा सिक्वेन्स इकडून येईल, म्हणजे YLL हे माझं या प्रश्नाचं उत्तर राहील. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर YLL ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. आणि मग आता बघा व्ही यायचं, तर तुम्हाला मी काय सांगितलं, याच्यातलेच लेटर येणार आहेत का नाही, त्याच्यामुळे हिथं व्ही दिलाय, बघूनच ऑप्शन मी इलिमिनेट केले असते तिन्हीच्या तिन्ही. जरी यदा कदाचित मला लॉजिक लागलं नसतं, बघा मी काय म्हणतो, यदा कदाचित मला जर या प्रश्नाचं लॉजिक लागलं नसतं तर मी काय केलं असतं, पाहूनच ऑप्शन इलिमिनेट केले असते. कारण मला या ठिकाणी कळलं UNDER याच्यामध्ये काय केलंय, ह्याच्यातलेच अक्षर घेतलेत ना, R D आणि N त्या शब्दातलेच अक्षर घेतलेत, त्याच्यामुळं ALLEY याच्यामध्ये या शब्दामध्ये उत्तर येताना ह्या शब्दातलीच अक्षरं रिपीट होणार आहेत, बाहेरचं लेटर कसंच येणार नाही. एवढं तर लॉजिक मला कळलं होतं. मग त्या हिथं बघा, हिथं व्ही दिलाय, म्हणजे हाही ऑप्शन येणार नाही, या प्रश्नाचं उत्तर YLL असं राहील. आणि मग YLL राहील, यदा कदाचित एक्झामिनर हुशार असता तर त्यांनी LLY असाही ऑप्शन दिला असता, पण सिक्वेन्स आपला इकडून विचारला, इकडून या साईडनं इकडे विचारलाय, त्या अँगलनं लक्षात ठेवायचं. आणि मग हे ठिकाणी लॉजिक काय लावलंय, लॉजिक असं आपलं आहे की जे काही इंग्रजी वर्णमालेमधले स्वर आहेत, बाकीचे काय असणार आहेत, व्यंजन असणार आहे. स्वर जिथं दिसलाय त्या स्वराला काय केलेलं आहे, काट मारलेले आणि त्या ठिकाणी उत्तर आपलं काढलेलं आहे. अशा पद्धतीचं 87 नंबरचा प्रश्न आहे. आता 88 नंबरचा प्रश्न, हाही सोप्या कॅटेगरीतला, मगाचा देखील सोप्या कॅटेगरीतलाच प्रश्न होता, हाही सोप्या कॅटेगरीतलाच प्रश्न आहे. काय विचारलंय, 75 किलोमीटर अंतर ताशी 18 किलोमीटर या वेगाने पार करण्यास किती वेळ लागेल.
मग आता ज्याला 18चा पाडा पाठ आहे त्यांनी तोंडीच कॅल्क्युलेशन, एका तासात 18 किलोमीटर आपणच गाडी चालवतोय असं समजायचं, एका तासात किती जातोय 18 किलोमीटर जातोय, मग 75 किलोमीटर जायला किती वेळ लागेल असं विचारलंय. मग तुम्ही काय करणार, एका तासात 18 जातोय, मग 18चा पाडा म्हटला असता 18 × 18 18 चोक 72, म्हणजे 4 तासात 72 किलोमीटर जाईल. मग इथं मी बघितलं असतं ऑप्शन बघितले असते, इथं 4 तास आहे, इथं 4 तास दिले, इथं पण 4 तास दिले आणि इथं पण 4 तास दिले, त्या अर्थी मला ऑप्शनवरून सहजासहजी उत्तर काढता येणार नाही. कारण 4 तासात मी किती किलोमीटर जातोय, 72 किलोमीटर मी 4 तासात जातोय, बरोबर का. कारण 18च्या पाड्यामध्ये 72 आहे ना, 18 चोक 72, 18 चोक 72, कारण एका तासामध्ये मी 18 किलोमीटर जातोय, म्हणजे 4 तासात मी 72 किलोमीटर जाईल. पण मला विचारलंय किती, मला 75 किलोमीटरला मी किती जाईल असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे 100% वरती काही ना काहीतरी मिनिट येणार आहेत. पण नीट विचार करा, जर मी 18 किलोमीटर एका तासात जातोय म्हणजेच 30 मिनिटामध्ये, बघा 30 मिनिटामध्ये मी किती किलोमीटर जाईल, 9 किलोमीटर, म्हणजे अर्ध जाईल ना. जर अर्ध्या तासामध्ये म्हणजे 30 मिनिट म्हणजे किती झाला, अर्धा तास, एका तासात मी 18 जातोय, मग 18/2 केलं, उत्तर किती आलं 9, म्हणजे 9 किलोमीटर हे मी किती मिनिटात जाणार आहे, 30 मिनिटात, म्हणजे अर्ध्या तासात जाणार आहे, म्हणजे अर्ध्या तासात मी 9 किलोमीटर जाणार आहे. मग 72 किलोमीटर तो ऑलरेडी मी गेलोय, अधिक जर 9 केलं तर 72 9 किती झाले, 9 2 1 हातचाला 1, 9 2 11 हातचाला 1 81, मला काढायचे किती 75, म्हणजे 30 मिनिट मला लागणार नाही. कारण 9 किलोमीटर मी जातो ना, मला फक्त वरती किती किलोमीटरची कमी पडते, 72 किलोमीटर तर 4 तासात कव्हर करतो मी, 75 जाण्यासाठी मला फक्त 3 किलोमीटरचीच आवश्यकता आहे. मग आता नीट विचार करा, जर 30 मिनिटामध्ये मी 9 किलोमीटर जात असेल, बघा, तर 72 अधिक 3 केलं तर 75 होते, तर 3 किलोमीटर मी किती वेळात जाईल, ह्याला 3 न गुणलं, 3 ला 3 न गुणलं, एक मिनिट, 3 ला 3 न गुणलं तर 9 येत आहे, म्हणजे 100% मी 10 मिनिटात जाईल, बरोबर का. भाग लावला ह्या ठिकाणी मी कसा, ह्या 9 ला जर मी 3 न भागलं तर उत्तर माझं 3 येत आहे, तसंच 30 ला जर मी 3 न भागलं तर उत्तर 10 येईल, म्हणजे 4 तास 10 मिनिटामध्ये, बघा 4 तास 10 मिनिटामध्ये मी साधारणतः तिथं जाईल. आणि मी तुम्हाला सांगतो, हे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलं, मी हे उत्तर तोंडीच काढलं असतं. तर तुम्ही म्हणताल सर कसं काढलं, हे जे कॅल्क्युलेशन मी जे केलं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे मी तोंडीच केलं असतं. कसं म्हणताल, आता बघा मला एवढं तर कळलं, 18 किलोमीटर या वेगानं मला 75 किलोमीटर कापायचं आहे. मग 18चा पाडा तर माझा पाठ आहे, 18 चोक 72, म्हणजे 4 तास तर मला 100% लागतं. मी ऑप्शन चेक केले, सगळेचे सगळे 4 तासात दिलेले. बरं, मग मी परत 18 किलोमीटरकडे आलो. मग मनात मी विचार केला असता, जर मी एका तासात 18 किलोमीटर जातोय म्हणजे अर्ध्या तासात किती, 18च्या निम्मे 9 किलोमीटर, 9 किलोमीटर मी अर्ध्या तासात जाणार. पण माझं ऑलरेडी मी ह्याच्यामध्ये 4 तासात 72 किलोमीटर कव्हर केले, मला विचारलंय 75, मला फक्त पुढे 3च किलोमीटर घालवायचंय. 9 किलोमीटरचं काढून काय करायचंय, इथं होता एक ऑप्शन 18.5 म्हणजे 4 तास 30 मिनिटं, हा ऑप्शन मी इलिमिनेट केला असता. मग ते जर 9 मी ह्याच्यामध्ये ऍड केले असते, कशामध्ये 72 मध्ये, तर होते 81. मग मला त्याची आवश्यकताच नव्हती. त्याच्यावरून मला एवढं तर कळलं की आकडा फार अलीकडचा असणार आहे. बघा, जसं मी 18 किलोमीटर जर एका तासात कव्हर करत असेल, म्हणजे ह्या 18ला मी 4 न भाग घालवू शकतो का, 100% घालवू शकतो. 4 न भाग घालवला तर किती वेळ राहील, 4 चोक 16, 4 चोक 16, म्हणजे 15 मिनिटामध्ये सरासरी मी 4 किलोमीटर जातोय. बघा, 15 मिनिटामध्ये मी सरासरी 4 किलोमीटर जातोय, म्हणजे 72च्या पुढे जर 4 टाकले असते तर 76 आला असता, म्हणजे 100% माझं उत्तर 4:10 आलं असतं. ही झाली एक मेथड. ही मेथड तुम्ही लक्षात ठेवा. ह्या मेथडनी मी काय केलं की 30 मिनिटामध्ये 9 किलोमीटर कापतोय, तर मला पाहिजे होतं 3 किलोमीटरला किती, तर तिरकस गुणाकार हा करायचा असतो. हा तिरकस गुणाकारांना पण सुटणार बरं का. हिथं 9 किलोमीटर आहे, 3 गुणिले, आणि हिथं मला काढायचं होतं हिथं किती आहे ते. 30 मिनिटामध्ये मी 9 किलोमीटर जातोय, तर 3
किलोमीटरला मला किती मिनिट लागतील असं मी तिरकस गुणाकारानं पण काढू शकलो असतो. मग आता ही बघा, तिरकस गुणाकार करण्यासाठी काय करणार, हे इकडे जाणार 30 गुणिले 3 भागिले 9, 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 एके 3, 3 10 30, म्हणजे 10 मिनिटामध्ये मी 30 किलोमीटर गेलो असतो. कळलं का? हेच फक्त तिरकस गुणाकारानं तुम्हाला गणिती भाषेत समजून सांगितलं. आता दुसऱ्या मेथडनं पण तुम्हाला समजून सांगतो. हेच गणित मी दुसऱ्या मेथडनं कसं सोडवलं असतं. आता बघा दुसरी मेथड बघा, दुसरी पण मेथड सांगतो. दुसऱ्या मेथडमध्ये मला माहिती आहे 18 किलोमीटर मी एका तासात जातोय ना, माझे ताशी वेग किती 18 किलोमीटर आहे. मग 18 किलोमीटर 1 तास म्हणजे किती मिनिट आहे, तो 60 मिनिटे आहेत का? 1 तास म्हणजे 60 मिनिटं आहे. मग 18 किलोमीटर मी 60 मिनिटात पूर्ण करतोय, तर 75 किलोमीटर किती मिनिटात पूर्ण करेल? तिरकस गुणाकार असंही तुम्हाला सहज आणि सोपं सुटलं असतं. बघा 18 किलोमीटर मी 60 मिनिटात, मेन गोष्ट होती की बाबा मला मिनिटामध्ये हिशोब काढायचा होता. कारण 1 तास म्हणजे बघा 1 तास म्हणजे 60 मिनिटं. हे ज्याच्या लॉजिक लक्षात आलं त्याला ही गणित सुटणार. म्हणजे मला हिथं जे उत्तर येणार आहे, हिथं माझं 75 किलोमीटर हे मिनिटामध्ये येणार आहे बरं का. हे मिनिटामध्ये येणार आहे, मिनिटात येणार आहे, मिनिटात. मग आता जर ते मला मिनिटात येणार असेल तर त्या पद्धतीने मी विचार करणार. आता बघा तिरकस गुणाकार करू, हा इकडे जाणार म्हणजे 60 गुणिले 75 भागिले 18. आता बघा मला 6चा पाडा दिसतोय, 6 त्रिक 18, 6 दाय 60. आता 3 न वरती बघा, 3 एके 3, ह्याला भाग जाईल 3 न, 3 दुने 6, खाली उरला 1 आणि वरून घेतले 15, 25 त्रिक 75, इथं उरले होते 10, ह्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजे 10 गुणिले 25 बरोबर 250 मिनिटे झाली. किती? 250 मिनिटे झाली. म्हणजेच ते अंतर कापण्यासाठी मला किती मिनिटं लागतील? 250 मिनिटे लागतील. पण आता ह्याचं रूपांतर मला कशात करायचंय? तासात करायचंय. कशात करायचंय? तासात करायचंय. म्हणून आता नीट बघा, तासात करायचंय तर ह्याला काय करा, 60 न भागा. ह्याला 60 न भागल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल आपल्याकडं 60 गुणिले 4 केलं, 6चा पाडा म्हटला, 6 के 6, 6 2 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24, म्हणजे 60 गुणिले 40 केलं तर किती येईल? 240 मिनिटं येतील. 240 मिनिटं येतील. म्हणजे ते 240 मिनिटं 240 मिनिट म्हणजे किती? 4 तास. 4 तास. पण आपले आलेत तास किती? 250 मिनिट आलेत. म्हणजेच 250 वजा 240 केलं तर उरले 10. हे 10 मिनिटे, 10 मिनिटे आणि हे 4 तास, म्हणजे 4 तास 10 मिनिटामध्ये ते मी अंतर कव्हर करेन. 4 तास 10 मिनिटं, म्हणजे दोन्ही अँगलनं मी तुम्हाला तो क्वेश्चन सोडवून दाखवलेला आहे. 88 नंबरचा झाला. आता 89 नंबरचा प्रश्न आहे. हा पण बुद्धिमत्ता आणि ह्याच्यावरती प्रश्न आहे, काय त्याला म्हणतात, घड्याळावरती प्रश्न विचारलेला आहे. आणि घड्याळाचा कुठला जरी प्रॉब्लेम असला, तरी तो एकाच फॉर्म्युल्यानं सुटतो, एवढं लक्षात ठेवायचं. तेवढा फॉर्म्युला पाठ करायचं, लय वेळा रटायचा. घड्याळाच्या 2 काट्यात 12:15 वाजता, 12:15 म्हणजे किती? 12 वाजून 15 मिनिटे. हे कळलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. 12:15 वाजता, नाही तर 12:15 बरेचसे जण असले तील 12 वाजून 15 मिनिटं येतं आणि तुम्ही 12:15 म्हणजे 12.25 लिहिलं की ही चुकणार. त्यामुळे नीट लक्षात घ्या,
12:15 म्हणजे बऱ्यापैकी घड्याळ कळतं सगळ्यांना, पण 12:15 म्हणजे 12:15 वाजता किती अंशाचा कोन असेल बघा. घड्याळातील दोन काट्यामध्ये 12:15 वाजता किती अंशाचा कोन असेल. आता हे जर तुम्ही घड्याळ लक्षात घेतलं 12, 3, 6 आणि 9. आता बघा 12:15 वाजले. 12:15 वाजले तर तास काटा हित असेल साधारणतः आणि मिनिट काटा साधारणतः हित असेल, म्हणजे थोडा इकडे झुकलेला असेल. डॉट 90 असणार आहे का हो? डॉट 90 नसणार आहे, पण 80च्या जवळपास असणार आहे, त्यामुळे 90ला तर जायचं नाही. बघा ऑप्शन मी एलिमेंटच केला. डॉट 90 कसा असेल तुम्ही विचार करा ना. इथं हा 12च्या तिथं काटा दिसणार आहे, पण हा 15 मिनिटांना पुढे गेलाय ना, त्याच्यामुळे हा थोडा क्रॉस असणार आहे, थोडा क्रॉस असणार आहे, थोडा, म्हणजे त्याच्यामुळे डॉट 90 अंशाचा कोन असणार नाही. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन तर मी पाहूनच उडवला. मग आता बघा 80, 83, 82.50 तुम्ही ऑप्शन बघितले की तुमच्या लक्षात येईल. 80 पण एवढं पण खाली जाणार नाही, त्यामुळे हाही ऑप्शन जाईल. इथं 83 दिले, इथं 82.5 दिले, म्हणजे इथं उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस, कारण हाच आकडा फक्त कशात दिलाय? पॉईंटमध्ये दिलाय. पण तरी देखील आपण काढूयात. हे तुमच्या लक्षात आलं का? आपल्याला विचारलंय की हितला कोन किती असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग आता आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा तुम्हाला एक मी फॉर्म्युला सांगतो, तो फॉर्म्युला तुम्ही पाठच करायचा. फॉर्म्युला असा आहे 11/2. बघा 11/2 गुणुले m, 11/2 गुणुले m मायनस म्हणजे वजा 30 गुणुले h, 30 गुणुले h बरोबर ह्याने काय भेटतो? तुमचा कोन भेटणार आहे, घड्याळातील कोन. हा फॉर्म्युला तुम्ही पाठच करून ठेवायचा आहे. 11/2 गुणुले m वजा 30 गुणुले h बरोबर कोन भेटणार आहे, घड्याळातला कोन. मग या ठिकाणी m काय आहे? m म्हणजे आहेत मिनिटे. m म्हणजे काय आहेत? मिनिटे. आणि h काय आहे? h म्हणजे असणारे तास. किती वाजले हे तास त्या ठिकाणी दिसणार आहेत. m म्हणजे असणारे तुमची मिनिटे, h म्हणजे असणारे तास. हा फॉर्म्युला वापरला तर घड्याळातला कुठलाही प्रॉब्लेम सुटतोच. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम जवळपास 10-15 वेळा लिहून काढायचा. 11/2 गुणुले m वजा 30 h, 11/2 गुणुले m वजा 30 गुणिले h असं लिहूनच टाकायचं. मग असं वापरलं की आता बघा आपल्याला दिले किती? आपल्याला दिले 12:15. आपल्याला किती वाजले तसं सांगितले? आपल्याला सांगितले 12:15 वाजलेत, म्हणजे 12:15 झालेली आहेत. ओके, मिनिटे किती झालेत? 15 मिनिटं झालेत. मग आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण सगळं टाकू. 11/2 गुणुले हा m किती दिला आहे? तर 15 मिनिटे आहेत ना, 15 मिनिटं झालेत. झालं 11/2 गुणुले 15 वजा 30 गुणुले h म्हणजे किती? अवर्स, ह्याला तास असं म्हणतात. पण ज्यावेळेस 12 वाजलेले असतात त्यावेळेस 12 तास होतात का? ज्यावेळेस लक्षात ठेवा, ज्यावेळेस 12 वाजलेले असतात ना त्यावेळेस अवर्स म्हणजे h काय नेहमी काय घ्यायचं? 0 घ्यायचं. h काय घ्यायचं? 0 घ्यायचं आणि ह्याला कंसामध्ये टाकायचं. म्हणजे इथं टिप म्हणून लक्षात ठेवून द्या तुम्ही. 12 वाजले असताना h ठिकाणी 0 घ्या. आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये आपली अशी टिप तिथं लिहून ठेवायची. ही काय टिप म्हणजे काय? इथं जर 12 घेतली तर उत्तर चेंज होईल ना. मग आता बघा सोडत येऊयात आपण. 11/2 गुणिले 15 वजा 30h. आता कोणत्याही संख्येला 0 न गुणला असता उत्तर काय येतं? 0 येतं. वजा 0 म्हणजे आता हे जे येणार आहे तेच उत्तर आपलं असणार आहे. मग 11/2 गुणिले 15. मग आता बघा 15 ने ह्याला भागायचं म्हणजे 11 गुणिले 15 भागिले 2 असं आपल्याला काढायचं आहे. मग आता हे काढा, हे सॉल्व करा. हे सॉल्व केलं की उत्तरच भेटणार. 15च्या निम्म किती असतात? 7.5. 15च्या निम्म 7.5 ना, तोंडीच करायचं, त्याला कशा भागत बसायचं त्यावेळी. 7 दुने 14 आणि वरती किती राहिला? 1च्या निम्म अर्धा म्हणजे 7.5. मग बघा, किंवा ज्याला बाबा भाग घालवायचा आहे त्याचा भाग पण घालूयात आपण. 15/2 7 दुने 14. खाली किती उरले? 1 उरला. वरून घेतला 0, इथं दिला पॉइंट, वरून 0 घेतला का त्यामुळे शिल्लकच काय राहिलं नव्हतं ना.
वरून वरून घेतला 0, इथे दिला पॉईंट, 2 पंचे 10, 2 पंचे 10, बाकी राहिली 0, बाकी राहिली 0. अशा पद्धतीने उत्तर किती आलं? 7.5 आलं. म्हणजेच 11 गुणिले 7.5, 11 गुणिले 7.5. मग आता 11 गुणिले 7.5 करा, इकडे सोप्या पद्धतीने भागाकार गुणाकार करायचा. 7.5 गुणिले 11, 11 पाची 55, 11 पाची 55, हातचा आला 5, 11 7 77, 77 78 79 80 81 82 82, आणि हा एका घरानंतर दशांश चिन्ह, म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर राहील 82.5. म्हणजेच 12:15 वाजता काट्यामधला अँगल किती राहील? 82.5 राहील. किती राहील? 82.5. मग आता आपण उत्तराकडे येऊ. त्या प्रश्नाचं उत्तर राहील 82.5. म्हणजे हे या प्रश्नाचं काय राहील? उत्तर राहील. आणि तुम्हाला मी लॉजिकली सांगितलं होतं की लॉजिकली या प्रश्नाचं उत्तर मला सरळ सरळ काय दिसतंय? 82.5 येण्याचे जास्तीत जास्त चिन्ह दिसत आहेत. कारण ह्याच्यातला सगळ्यात मोठा आकडा कुठला आहे? 90 आहे. बघा, सगळ्यात मोठा आकडा 90 आहे. छोटा आकडा कुठला आहे? 80. हे दोन्ही ऑप्शन गेले. आणि मग आता मी तुम्हाला पाठीमागच्या पण लेक्चरला सांगितले, ह्याही लेक्चरला सांगतो, हे सगळेच्या सगळे आपण आकडे छोटा मोठा या क्रमाने मांडून बघू. सगळ्यात छोटा कुठला आहे? 80. 2 नंबरला कुठला येईल? 82.50. 3 नंबरला कुठला येईल? 83. 4 नंबरला कुठला येईल? 90. छोटा आणि मोठा पर्याय उत्तर असणार नाही. ह्या 2 मध्ये चढत्या क्रमाने मांडल्यानंतर 2 नंबरला हे उत्तर असणार नाही. म्हणजे बघा तुम्ही, बुद्धिमत्तेतले प्रश्न चालू झाल्यानंतर फक्त एक प्रश्न मग आजपासून ह्या लॉजिकमध्ये बसला नाही, बाकीचे सगळेचे सगळे ऑप्शन ह्या लॉजिकमध्ये बसलेले आहेत. तरी देखील उद्या जर घड्याळाचा तुम्हाला प्रश्न कसला जरी प्रश्न विचारला तरी हा आणि हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. 11/2 गुणिले m वजा 30h ह्याच्यामधून घड्याळाचा कुठलाही प्रश्न सुटतो. कुठलाही प्रश्न, घड्याळाला फक्त हा आणि हाच फॉर्म्युला वापरायचा, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणारच. आता पुढचा प्रश्न. सुबोध हा अमोघपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. वयवारीचा प्रश्न आहे. सुबोध हा अमोघपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. 10 वर्षांनी मोठा आहे. त्यांच्या 10 वर्षानंतर एकूण वय 40 वर्ष इतकं असेल तर सुबोधचे आजचे वय काय? बघा, सुबोध हा अमोघपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. 10 वर्षानंतर त्यांचे एकूण वय म्हणजे दोघांच्या वयांची बेरीज ही 40 वर्ष असेल तर सुबोधचे वय किती? सुबोधचे मोठा कोणी? सुबोध आहे. सुबोध हा अमुकपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. अशा गणितामध्ये नेहमी जो लहान असतो ना त्याला मानायचा. बघा, मग मी काय करेल, ह्याच्यातला लहान कोण आहे? अमोघ आहे. मग अमोघचं वय x मानेल. कुणाचं? अमोघचं. जो लहान असतो त्याला मानायचा नेहमी. म्हणजे बेरजेच्या फॉर्मॅटमध्ये येतं. गणित चुकणार नाही, फक्त बेरजेच्या फॉर्मॅटमध्ये येण्यासाठी तसं मानेल मी. अमोघचे वय x मानू. अमोघचे वय x मानलं तर मग आता बघा, सुबोध हा अमोघपेक्षा किती वर्षांनी मोठा आहे? 10 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे सुबोध बरोबर x अधिक 10. सुबोध बरोबर x अधिक 10. बर, पुढे काय म्हटलंय? 10 वर्षानंतर त्यांच्या वयांची एकूण बेरीज किती होते? 40 वर्ष होते. मग आता नीट बघा, हे आजचे वय बघा, अमोघचे हे आजचे वय, ह्या दोघांचे आजचे हे आजचे वय आहे बरं का. अमोघचे आजचे वय किती आहे? x मानले. सुबोधचे आजचे वय किती झालं? x अधिक 10 झालं. आता काय करायचंय? 10 वर्षानंतर किती? 10 वर्षानंतर काय होईल? दोघांमध्ये अधिक 10 होईल. म्हणजे अमोघ होईल x अधिक 10. अमोघ किती होईल? x अधिक 10. आणि सुबोध किती होईल? सुबोध होईल x अधिक 10 अधिक 10 म्हणजे
x अधिक 20 होईल, x अधिक 20 हा होईल x अधिक 20, हा होईल x अधिक 10. आणि मग आपल्याला समीकरण दिलेले आहेत, त्यांच्या वयांची एकूण बेरीज किती आहे 40 आहे. मग समीकरण सोडवा, ह्या समीकरणामध्ये दोघांना ऍड करा, दोघांचं ऍडिशन केल्यानंतर आपल्याला ते समीकरण भेटेल. म्हणजे x अधिक 10 अधिक x अधिक 20, x अधिक 20 म्हणजे अमुकचं वय अधिक सुबोधचं वय बरोबर 40. दोघांच्या वयांची बेरीज 40. मग आता हे कंस सोडवायचे म्हणजे कंस तेच असतात, x अधिक 10 अधिक x अधिक 20 बरोबर 40. मग हे 10 आणि अधिक हे 10 किती झाले 30, आणि हा x आणि हा x झाले 2x, 2x अधिक 30 बरोबर 40, 2x अधिक 30 बरोबर 40. मग आता हा 30 इकडे अधिक आहे, इकडे गेल्यावरती वजा होईल, म्हणजे 2x बरोबर 40 वजा 30, 2x बरोबर 40 वजा 30. मग आता करा वजा बाकी, 2x बरोबर 40 वजा 30 उत्तर आलं 10. सो x बरोबर 10 भागिले 2, इथं 2 गुणाकारामध्ये, इकडे गेल्यावरती काय होईल भागिले होईल, म्हणजे x बरोबर 10 भागिले 2 बरोबर 10 भागिले 2 केलं तर उत्तर किती तर 5. म्हणजे x बरोबर 5 आलं, x बरोबर 5 वर्षे आले, x बरोबर किती आले 5 वर्ष आले. मग आता मला काय काढायचंय, मी अमुकचे वय x मांडलं होतं, म्हणजे अमुक किती वर्षांचा आला माझा, अमुक आला 5 वर्षांचा, म्हणजे सुबोध किती होईल 5 अधिक 10 म्हणजे सुबोध होईल 15 वर्षांचा, सुबोध किती होईल 15 वर्षांचा होईल. मग आता बघू ऑप्शन मध्ये आहे का. आता इथं बघा, या ठिकाणी 15 वर्ष हे या ठिकाणी उत्तर असणार आहे, 15 वर्ष या ठिकाणी उत्तर असणार आहे. आता मी वयवारीचं बघा, वयवारी हा मॅक्सिमम ठिकाणी मॅक्सिमम एक्झामला विचारणारा म्हणजे विचारला जाणारा प्रश्न आहे, की वयवारीवरती मॅक्सिमम ठिकाणी प्रश्न विचारला जातो. जर तुम्हाला मॅक्सिमम ठिकाणी प्रश्न विचारला जाणार आहे वयवारीवरती, तर तुम्ही बारकाईने विचार केला पाहिजे की बाबा ऑप्शनवरून काय उत्तर काढता येतील का. मी काय केलं असतं, सुबोधचे आजचे वय ऑप्शनवरून काढण्याचा प्रयत्न केला असता, मग ऑप्शन चेक केले असते. सुबोधचे आजचे वय किती इथे दिले 15. बघा, सुबोध हा अमुक पेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. सुबोध जर 10 वर्षांनी मोठा आहे तर अमुकचे वय किती झाले तोंडीच काढलं असतं, वजा 10 केलं असतं तर अमुक भेटला असता 5 वर्षांचा. 15 आणि 5 मग 10 वर्ष पुढे काय विचारलंय, 10 वर्षांनंतर त्यांची बेरीज किती व्हायला पाहिजे 40. मग 15 अधिक 10 बघा, ह्याला मांडला 15, ह्याला मांडला 15, ह्याला मांडला 5. 10 वर्षानंतर हा किती असेल, 10 वर्षानंतर हा असेल 25चा, 10 वर्षानंतर हा कितीचा असेल 15चा. 15 अधिक 10 15, 25 अधिक 15 केलं उत्तर किती आलं 40 आलं. म्हणजे इथंच माझं उत्तर ऑप्शन वरून म्हटलं तरी भेटलं असतं. जर आता हा ऑप्शन मी तुम्हाला चेक करून दाखवतो बघा, 20 वर्षाचं मांडलं असतं तर हे झालं सुबोधचे वय, अमुक काय त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे, म्हणजे अमुक झाला असता 10 वर्षांचा, अमुक किती झाला असता 10 वर्षांचा. आता दोघांमध्ये 10 मिळवा, हिथं 10 मिळवायचे, हिथं 10 मिळवायचे, हा झाला असता 30, हा झाला असता 20, बेरीज आली असती 50. म्हणजे ह्या ऑप्शनवरून पण मला कळलं असतं की मला 20 पेक्षा कमी आकडा पाहिजे. हे दोन्ही ऑप्शन मी चेकच केले नसते, हे दोन्ही ऑप्शन मी यदा कदाचित 15 हा ऑप्शन जर 4 नंबरला ठेवला असता, नीट ऐका, 15 हा ऑप्शन जर 4 नंबरला ठेवला असता आणि मला हे जर कळलं असतं की 20 वर्ष मांडल्यानंतर त्यांची 10 वर्षानंतरची बेरीज ही 50 येते, मला पाहिजे 40, तर 24 आणि 30 मी चेक कशाला करत बसेल. 24 आणि 30 मी लॉजिकलीच एलिमिनेट केले असते, 20 तर ऑलरेडी मी चेक केले असते, म्हणजे 15 मला चेकच करायची गरज लागली नसते. 15 ऑप्शन मी डायरेक्टली हिट केला असता. 15 हे त्या प्रश्नाचं काय असतं उत्तर असतं. ओके, अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न हा प्रश्न झालेला आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीनं ऑप्शनवरून पण त्याचं उत्तर कसं काढायचं आणि असं पण कसं काढायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 91 नंबरचा प्रश्न,
सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल? बघा काय म्हटले, सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा आणि तास काटा याच्यामध्ये किती वेळा काय होईल? काटकोन होईल. काटकोन म्हणजे काय? 90 अंशाचा कोन असं झालं पाहिजे. 90 अंशाचा कोन. मग ते असं पण होऊ शकतं, असा पण काटकोनच होईल. बघा एक तर असं झालं पाहिजे किंवा असं झालं पाहिजे, म्हणजे काटकोन तुमचा तयार झाला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. मग आता आपलं जर घड्याळ तुम्ही जर विचारात घेतलं तर या ठिकाणी असे चार वेळा काटकोन होऊ शकतात. हिथं एकदा, हिथं एकदा, हिथं एकदा आणि हिथं एकदा. हिथं सगळेचे सगळे काटकोन आहेत ना. काटकोन म्हणजे किती? 90 अंशाचा कोन तयार झाला पाहिजे. ही बेसिक कन्सेप्ट आहे. मग आता बघा त्यांनी काय सांगितलंय की आपलं हे घड्याळ आहे, या घड्याळामध्ये किती? सकाळी 7 वाजल्यापासून, किती? सकाळी 7 वाजल्यापासून म्हणजे 7 हिथं वाजले, 8 हिथं 9 10 11 आणि 12, हे 12 आहे. मग किती विचारलंय? 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत म्हणजे इथं 8 9 10 आणि 11 तास किती होत आहेत? 1 2 3 आणि 4 तास होत आहेत. म्हणजे 4 तासामध्ये किती वेळा काटकोन होईल असं विचारलेलं आहे. मग या ठिकाणी हा IMP कन्सेप्ट आहे, हा लक्षातच ठेवायचा. याच्यावरून तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटणार. घड्याळामध्ये एका तासात 2दा काटकोन होत असतो. कळलं का? हा कन्सेप्ट लक्षातच ठेवायचा. ही गोल्डन लाईन आहे. घड्याळामध्ये एका तासात 2 वेळा काटकोन होतो. तथापि हिथं सगळ्यात महत्वाची गेम आहे, ही लक्षात ठेवायची. तथापि 9 हे टायमिंग असं असतं. 9 ही वेळ यास अपवाद आहे. 9 ज्यावेळेस वाजतायत बघा, इथं ज्यावेळेस 9 वाजणार आहेत त्यावेळी ऑलरेडी माझा एक काटकोन होऊन जातोय. ते मी काय म्हटलं, एका तासात किती वेळा काटकोन होतात? 2 वेळा. एका तासात 2 वेळा काटकोन होत आहेत. पण 9 ही वेळ अशी, ह्याच्यामधली बघा 9 ही वेळ अशी की जिथं ऑलरेडी 9 वाजण्यासाठी काटकोन हा व्हावाच लागतो, त्याला 2दा काटकोन करायची गरज नाही. म्हणजे ज्यावेळेस 9 वाजतायत त्यावेळेस फक्त मला एकच काटकोन धरावा लागणार आहे. मग बघा या ठिकाणी मी मोजलं 7 आणि 11 पर्यंत तास किती होत आहेत? 4 तास होत आहेत. 7 ते 11 यामध्ये 4 तास होत आहेत. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, एका तासात 2 वेळा काटकोन होत आहेत. म्हणजे 4 गुणिले 2 केलं तर माझे एकूण काटकोन किती व्हायला पाहिजेत? 8 व्हायला पाहिजे. ही तर 100% ऑप्शन नंबर 8 दिलाय बघा. कुठे ठेवलाय? ऑप्शन नंबर 1 ला ठेवलाय. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितले एक्झामिनर एवढं हुशार असतात की चुकीचा ऑप्शन बरोबर ऑप्शन नंबर 1 ला ठेवतात. ठेवलाय का नाही 8? पण ह्या ठिकाणी अपवाद असा आहे, अपवाद, नेहमी अपवादावरती काम करायचं. 9 ही वेळ अशी त्याला अपवाद आहे की 9 ही ज्यावेळेस वाजणार आहे त्यावेळेस ऑलरेडी काटकोनच झालेला असणार आहे. तो काटकोन आपण 2दा धरायचा नाही. त्याच्यामुळं 8 वजा 1 केलं तर उत्तर किती येईल? 7. म्हणजे 7 ते 11 या वेळामध्ये 7 वेळा काटकोन होणार आहे, ना की 8 वेळा काटकोन होणार नाही. म्हणजे काय करायचं? तास काढायचे. टोटल त्याच्यामध्ये तास किती होतात? एका तासामध्ये 2 वेळा काटकोन होतात. टोटल तास काढले. ह्या ठिकाणी बघा 7 ते 11 मध्ये टोटल तास किती होतात? 4. त्याला मी 2 न गुणलं तर 4 2 8. 8 माझं उत्तर यायला पाहिजे होतं. पण 9 वाजता त्याच्यामध्ये 9 वाजणार आहेत ना. मग 9 वाजता माझा काय होणार आहे? एक काटकोन कमी होणार आहे. ही ह्यातला विषय होता. त्याच्यामुळे इथं ऑप्शन नंबर 8 कुठे ठेवला होता? 1 नंबरला ठेवला होता. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 8 उत्तर येणार नाही. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 7 हे राहणार आहे. आणि तुम्हाला मी अगोदर सांगितले या ठिकाणी तुम्ही लावा ना लॉजिक. या ठिकाणी 1 वेळा आणि 8 वेळा ही सगळ्यात छोटा आणि मोठा आकडा, हे उत्तर येणार नाही. 4 आणि 7 या दोघांमध्ये उत्तर असण्याचे चान्सेस आहेत. पण हे उत्तर, हे ऑप्शन मला जवळजवळ दिसत आहेत ना, 8 आणि 7 हिथं उत्तर असण्याची मॅक्सिमम पॉसिबिलिटी मला दिसते. 1 आणि 2 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर ऑप्शन नंबर 2 ला मी काय करणार? घेऊन जाणार. या लॉजिकनं देखील मला या प्रश्नाचं उत्तर माझं आलं असतं. पण हा कन्सेप्ट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही IMP म्हणून एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा. एका तासामध्ये घड्याळामध्ये 2 वेळा काटकोन होतो. किती? 2 वेळा. म्हणजे एका तासात 2 90 अंशाचे कोन होतात. पण 9 त्याला अपवाद आहे. ह्या 7 ते 11 मध्ये 9 एकदा येतोय, त्याच्यामुळे तो अपवाद असल्यामुळे त्याला मी वगळणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे माझं 7. पुढं 92 नंबरचा प्रश्न आहे. हा प्रश्न तोंडी सुटला पाहिजे. कसा?
तोंडी सुटला पाहिजे हा प्रश्न. या प्रश्नासाठी पेन टेकवायचा नाही. मी तुम्हाला इथं समजून सांगण्यासाठी पेन करून दाखवणार, म्हणजे पेन वापरून दाखवणार, परंतु तुम्ही तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता बघा की 3 वर्षापूर्वी केतकी आणि मानस यांच्या वयांचे गुणोत्तर, ज्या ठिकाणी गणित वय विचारले गुणोत्तर दिले ना, तोंडीच उत्तर आलं पाहिजे. वयांचं गुणोत्तर किती दिले? 3:8 दिले. म्हणजे केतकीचा असणारे गुणोत्तर दिले 5:8. केतकीचं वय असणारे 5 आणि मानसचं वय असणारे 8. आता काय विचारलंय मला? मानसचं आजचं वय विचारले. कधीचं? आजचे मानसचे वय किती? इथं मला हे जे गुणोत्तर दिलेले हे किती वर्षापूर्वीचं दिलेले? 3 वर्षापूर्वीचं. मला विचारलंय काय? आजचं वय. म्हणजे खालचे हे सगळेच्या सगळे ऑप्शन जे असणारे हे आजचं वय असणारे. कधीच असणारे? आजचं वय. मला सांगा यातून मला 3 वर्ष वजा केले. बघा 3 वर्ष जर मी वजा केले तर ह्या गुणोत्तरात फिट बसायला पाहिजे. ह्या गुणोत्तरात फिट बसायला पाहिजे. मग आता वाचा. केतकीचं गुणोत्तर पहिले, मानस 2 नंबरला दिलाय म्हणजे 2 नंबरचं गुणोत्तर मानसचं आहे. म्हणजे मानसचं गुणोत्तर किती आहे? 8च्या रेंजमध्ये. मानसचं गुणोत्तर 8च्या रेंजमध्ये. म्हणजे प्रत्येक ऑप्शन मधून मी जर 3 वजा केला, काय मी सांगितलं? प्रत्येक ऑप्शन मधून जर मी 3 वजा केला तर त्याला 8ने काय गेला पाहिजे? भाग गेला पाहिजे. त्याला 8ने त्या ऑप्शनला भाग गेला पाहिजे. मग इथं बघा 26 वजा 3 केलं, उत्तर किती आलं? 23. 23 8च्या पाड्यात येतात का? नाही, उत्तर गेलं. 16 वजा 3 केलं, उत्तर किती आलं? 13. हा 8च्या पाड्यात येते का? नाही, ऑप्शन गेला. 21 वजा 3 केलं, उत्तर किती येईल? 18 येईल. 18 8च्या पाड्यात येते का? नाही, ऑप्शन गेला. 19 वजा 3 केलं, उत्तर आलं 16. हा बाकी ह्याला 8ने भाग जातो. म्हणजे 100% ऑप्शन नंबर डी 19 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. आता मी 4च्या 4 ऑप्शन चेकच केले नसते. तुम्हाला मी माहिती आहे छोट्या आणि मोठा पर्याय मी चेक करत नाही. हे तर छोटा पर्याय काय आहे? 16 चेक केला नसता. मोठा पर्याय काय आहे? 26 चेक केला नसता. 2 नंबरचा पर्याय मी नेहमी चेक करतो. 16, 19, 21 आणि 26. छोटा गेला, मोठा गेला. 2 नंबरचा पर्याय 19. मी 19 वजा 3 मी डिरेक्टली केलं असतं. 19 वजा 3 केलं, उत्तर आलं 16. आणि 16ला तर 8ने भाग जातो. सरळ सरळ उत्तर माझं काय असणार आहे? हे उत्तर असणार आहे. तरी पण तुम्ही ऑप्शनमध्ये काय करायचं? सगळेच्या सगळे पर्याय चेक करून ठेवायचे. म्हणजे यदा कदाचित काय होतं की 8ने भाग जाणारे 2 पण ऑप्शन ते देऊ शकतात. पण अशा पद्धतीने मी काय केलं? सगळेच्या सगळे ऑप्शन चेक केले. काय मला 3 वजा करून 8ने भाग जातोय का एवढं तर चेक करायचं होतं. ते जर चेक केलं असतं तर मला लगेच काही मिनिटामध्येच मला उत्तर आलं असतं. आता 93 नंबरचा प्रश्न. 93 नंबरचा प्रश्न परत तोच प्रश्न विचारलाय. एवढा प्रश्न घेऊ आणि थांबू आपण. बघा 7 वाजून 25 मिनिटे ही वेळ घड्याळामध्ये तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन दाखवेल? म्हणजे ज्याने कोन केला असता त्याला दोन्हीच्या दोन्ही उत्तर सुटले असते. काय फॉर्म्युला आहे आपला? तोच फॉर्म्युला 11/2 गुणिले m वजा 30 गुणिले h. 30 गुणिले h बरोबर काय भेटणार आहे? मला कोन भेटणार आहे. ओके, मग 11/2 m म्हणजे किती? मला इकडे दिले 7 वाजून 25 मिनिटे. ह्यातले 25 मिनिटे मिनिटे म्हणजे m असतो. मग किती झाले? माझा m 25 झाला. वजा 30 गुणिले, ह्याला कंसामध्ये टाकू, 30 गुणिले h म्हणजे काय? तास. हे 7 फक्त 12च्या ठिकाणी शून्य घ्यायचं, बाकीच्या ठिकाणी आहे तशा किमती टाकायच्या. मग सोडवा. आहे 25 गुणिले 25 भागिले 2, 2 गुणिले 25 वजा हे सगळं सोडवायचं. मग आता हे सोडवत असताना बे के बे आणि ह्याचं 11ला भागा किंवा 25ला भागा, कसंही करा. बे के बे 25ला जर भागलं तर किती येतं? 12.5 येतं. 12.5 12.5 गुणिले 25 असतं. म्हणजे 11 गुणिले 12.5, 11 गुणिले 12.5 वजा 30 गुणिले 7, 7 त्रिक 21, 210. 210. मग आता ह्यांचा गुणाकार करा. 12.5 गुणिले 11, 12.5 गुणिले 11, 11 5 55, हातच्या आले 5, 11 दुने 22, 22 आणि 5 27, 22 आणि 5 27, हातचा आला 2, 11 1 11, 11 2 13, 11 2 13. एका घरानंतर दशांश चिन्ह, एका घरानंतर दशांश चिन्ह म्हणजे 137.5 वजा 210. मग ही वजाबाकी करायची.
210 मधून 137.5 वजा करायचे. इकडे काहीच नाही म्हणजे काय करायचा, ह्याला 10 घ्यायचा, इथं 0 असतो, इकडून हातचा घेतला, इथं किती झाले 10 झाले, इथं झाले 0.5. इथं तर हातचा द्यायला नाही म्हणजे इथं 9, इथं झाला 0. 9तनं 7 गेले 2 राहिले, इथं 0तनं 3 जातो का नाही, परत इथं हातचा आला, इथं उरला 1. 10तनं 3 गेले 7 राहिले म्हणजे 72 वजा 72.50. कारण ह्या 210ला वजाचं चिन्ह आहे ना, पण वजाचं चिन्ह कन्सिडर करायचं नाही म्हणजे 72.5चा काय असेल त्या ठिकाणी अँगल असेल 72.5चा. सुटलं का? फक्त हे गुणाकार भागाकारामुळे मोठं दिसतंय, बाकी ह्याच फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे 11/2 गुणिले m वजा 30h ह्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला उत्तर येणार आहे. आणि मग तुम्हाला मी मागाशी सांगितले छोटं आणि मोठं उत्तर असणार नाही. 30 हा छोटा आकडा आहे, उत्तर गेलं. 78.5 हा मोठा आकडा आहे, हाही उत्तर गेलं. चढत्या क्रमाने मांडा, तुम्हाला उत्तर भेटल 70, 72.5, त्याच्यानंतर 75 आणि 78.5. छोटा आणि मोठा आकडा उत्तर असणार नाही, 2 नंबर उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. तुम्ही बघा म्हणजे जवळपास 5वा 6वा प्रॉब्लेम असेल बुद्धिमत्तेतला, जेवढे बुद्धिमत्तेत 25 प्रश्न त्यातले 6वा 7वा प्रश्न असेल की मी ह्या लॉजिकनं नसा उत्तर सांगितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबू. 93 क्वेश्चन कव्हर झालेले आहेत, अजून एखादा पार्ट होऊ शकतो. जास्तीत जास्त आता घड्याळ ह्या टॉपिकवरचे सगळे प्रश्न संपले ना, तुमचा टॉपिकच क्लिअर झाला म्हणजे एक एक टॉपिक पण तुमचा कव्हर होत चाललेला आहे. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, विद्यार्थी मित्रांपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ पोहोचवा. त्याच्यानंतर तुम्हाला जर कोणता जर टॉपिक असेल तर जो तुम्हाला घ्यावा असं जर वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर तो आम्हाला सजेस्ट करू शकता. धन्यवाद.